तर लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये राज्यामधल्या 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडतंय। रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, त्याचबरोबर सोलापूर आणि माढ्यामध्ये आज मतदान होतंय। तिकडे सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये सुद्धा आज मतदान पार पडणार। या 11 सुद्धा मतदारसंघांमधील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। बारामती, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील प्रमुख लढतींकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राज्यामध्ये आज 11 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाची सुरुवात झाली आहे आणि अगदी 7 वाजता उदयनराजे भोसले हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। साताऱ्यामधून पुन्हा एकदा उदयनराजे भोसले हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर उदयनराजे भोसले हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत। साताऱ्यामध्ये जाऊया थेट। साताऱ्यामध्ये उदयनराजे यांचं हे मतदान सुरू आहे। साताऱ्यामध्ये या वेळेला सुद्धा चुरस आपल्याला बघायला मिळते। उदयनराजे भोसले हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यावेळेला थेटपणे भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यामध्ये लढत आपल्याला साताऱ्यामध्ये बघायला मिळते। मागच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा झालेला पराभव आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा उदयनराजे हे साताऱ्यामधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये। अर्थातच मागच्या पराभवाचा वचपा काढण्याचा या वेळेला उदयनराजे यांचा प्रयत्न असणार आहे आणि पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। मतदानासाठी ते पोहोचलेले आहेत आणि त्या दरम्यानची प्रतिक्रिया। ज्यांना या हाताला लोकांची साथ आहे त्या लोकांसाठी भरपूर कर आणि बोट दाखवायचं म्हणलं। बोर्ड काय दाखवणार? काय अपील करणार सगळ्यांना मतदानासाठी बाहेर पडा, मतदान करा, काय सांगणार? एवढंच सांगेन, हा आपला अधिकार आहे, तो संविधानाने आपल्याला दिलाय। तुमच्या लोकांनी जर आले नाही मतदानाला तर कसं लोकांना कळणार? चुकीचा उमेदवार निवडून आला तर त्यावेळेस फक्त पश्चाताप राहतो आपल्या उराशी। मग म्हणतो की आपण गेलो असतं बरं झालं असतं। पश्चाताप करायची काय काळजी नाही। लोकांनी मतदानाला आलं पाहिजे। आज जसं मी कोणाचा मुलगा आहे तसं त्यांचे सुद्धा घरात कुटुंब आहेत, मुलं आहेत, त्यांची काळजी करा। त्यांना तुम्ही विकास कामांपासून जर वंचित ठेवलं तर उद्या तुम्ही जबाबदार असणार नाही आणि तसं होऊ नये म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे। जसं या ठिकाणी आईसाहेब असतील, दमिंद्रराजे असतील, मी असेल, आम्ही जसं बजावलं तसं प्रत्येकाने बजावलं पाहिजे। एवढंच सांगू असं। जानना चाहेंगे आज आपने पूरे परिवार के साथ मतदान किया है, कितना बड़ा दिन आपके लिए भी व्यक्तिगत तौर पर है? भूमि थोड़े खाली छत्रपति शिवाजी महाराज ने जब परिवार की बात करते हैं तब उन्होंने खुद की मतलब बहू, बेटी और इनको परिवार, वो तो परिवार का ये माँ, पिता, लेकिन जैसे सब पूरे लोगों को उन्होंने सोच थी उनकी कि पूरी जो भारत की जनता है वही उनका परिवार है। उसके मुताबिक स्वराज्य की स्थापना हुई। समता का एक जो उन्होंने ये एक मतलब हाँ स्वराज्य की स्थापना हुई समता की, और सर्वधर्म समभाव, इक्वालिटी ऑफ
everyone. ऐसे मतदान प्रतिशत काफी 2 चरणों में काफी कम हुआ, इस बार आप क्या अपील करें ताकि मतदान का प्रतिशत बढ़े? लोगों ने आना चाहिए, डेवलपमेंट वर्क चाहिए, आपकी जो फैमिली में जो यूथ है उनका डेवलपमेंट, ये सब ये मेरी अकेले की जिम्मेवारी नहीं है, सबकी जिम्मेवारी है। उस हिसाब से तो वो करेंगे। और मेरी पूरी मैंने तो बात भी कर ली है और आएंगे। आपका अपोनेंट है वो भावनात्मक अपील कह रहे कि एनसीपी का गढ़ रहा है ये शरद पवार जी का उम्मीदवार फिर एक बार यहाँ से चुनकर आएगा। वाह, ऐसा कहा, चलो ठीक है, जो आएंगे यहाँ पर। सिर्फ मैं इतना कहूँगा, जिन्होंने अपील की है वो जेब कतरे हैं। ऐसे भी उन्होंने बहुत ढेर सारे गैर व्यवहार किए। जेब संभालो। थैंक यू।